नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली आणि इम्पॉर्टंट न्यूज आहे की आता इथेनॉल नंतर आता डिझेलमध्ये सुद्धा 15% आयसोब्युटेनॉल ऍड केलं जाणार आहे. हो मित्रांनो, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आयसोब्युटेनॉल या बायोफ्युएलचे 15% मिश्रण डिझेलमध्ये करण्याची योजना जाहीर केलेली आहे. आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ARAI यांनी यावर यशस्वी चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत. आयसोब्युटेनॉल हे इथेनॉलपेक्षा जास्त एनर्जी डेन्स आहे, म्हणजे इंजिनला त्रास न देता जास्त ऊर्जा देते आणि पाणीही शोषत नाही, त्यामुळे इंजिनचे नुकसान सुद्धा होत नाही. भारताचे डिझेल उत्पादन आणि वापर पेट्रोलच्या दुप्पट असल्याने हा निर्णय देशाचे वार्षिक कोट्यवधीचे तेल आयात बिल थेट कमी करणार आहे. ट्रक, ट्रॅक्टर आणि मालवाहतूक वाहनांसाठी हे बंधनकारक केले जाणार आहे, ज्याचा थेट फायदा भारत पेट्रोलियम, IOCL, HPCL यांना होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? जे आपल्याला ब्लेंडेड फ्युएल केंद्र सरकार आपल्याला देत आहे का असा ऑप्शन दिला पाहिजे की ज्याला E20 घ्यायचं असेल त्यांनी E20 पेट्रोल घ्या, ज्याला E5 पेट्रोल घ्यायचं त्यांनी E5 पेट्रोल घ्या, ज्याला आयसोब्युटेलिन ऍड असलेलं डिझेल घ्यायचं त्यांनी ते डिझेल घ्या, किंवा ज्याला आयसोब्युटेलिन नाही पाहिजे, महागातलं डिझेल गाडीमध्ये टाकायचंय, त्याला तो ऑप्शन भेटला पाहिजे. की केंद्र सरकार हे काही कंपनीच्या प्रॉफिटसाठी आपल्या गाड्यांचे नुकसान करत आहे, हे मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन बॉन्ड्स बद्दल. तर भारत सरकारने जून 2026च्या सुरुवातीला एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. FAR म्हणजे फुली ऍक्सेसिबल रूट अंतर्गत परकीय गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांवरती म्हणजे सरकारी बॉन्ड्स मध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि कॅपिटल गेनवर इन्कम टॅक्स पासून संपूर्ण सूट दिली जाणार आहे. आणि हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे ऍडव्हान्स मध्ये लागू केला होता. या एका निर्णयाचा इतका जबरदस्त प्रभाव पडला आहे की केवळ 4 दिवसांमध्ये FIS यांनी 11,026 कोटींचे इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत आणि बेंचमार्क हा 10 इयर बॉन्ड यील्डचा 7.024% वरून तो 6.911% पर्यंत खाली आणलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, बॉन्ड मार्केटमध्ये चांगलीच तेजी आलेली आहे. आणि RBIच्या अंदाजानुसार या टॅक्स एक्झेम्पशनमुळे FY27 मध्ये 45 ते 80 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 3.8 ते 6.7 लाख कोटी एवढा परकीय पैसा हा भारतात येऊ शकतो, जो रुपयाला मजबूत करेल आणि भारताच्या करंट अकाउंट डेफिसिट कमी करण्यास नक्कीच मदत करेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आपल्या DIS बद्दल. 2026 या वर्षात जानेवारी ते आतापर्यंत FIS यांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले असताना डोमेस्टिक म्युच्युअल फंड्सनी तब्बल 4.16 लाख कोटीचे इक्विटीज खरेदी केलेले आहेत, जे FY25च्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेत प्रचंड जास्त आहे. SIP मुळे दर महिन्याला 30,000 कोटींपेक्षा जास्त पैसा बाजारात येत आहे, ज्यामुळे FISच्या विक्रीचा घात भारतीय बाजार झेलू शकत आहे. FY26 मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्री AUM हा 81.58 लाख कोटींवर पोहोचला आहे, जो मागच्या वर्षापेक्षा 12% जास्त आहे. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो, भारतीय बाजार आता फक्त परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून नाही आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने बाजाराला आधार दिलेला असून आपले इंडियन मार्केट हे आता स्ट्रॉंग होत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे SIP बद्दल. तर AMFIच्या मे 2026च्या आकड्यांनुसार SIP इन्फ्लो हा 30,953.83 कोटींवर राहिलेला आहे, जो की एप्रिलच्या तुलनेमध्ये 1% कमी आहे. मात्र हे मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत 16% जास्त आहे. सध्या देशामध्ये 9.64 कोटी ऍक्टिव्ह SIP अकाउंट्स आहेत आणि SIP असेट हा 17.12 लाख कोटींवर पोहोचलेला आहे, जे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या एकूण AUMच्या जवळजवळ 21% आहे. इराण इस्रायल युद्ध, पेट्रोल दरवाढ आणि बाजारातील अस्थिरता असतानाही भारतीय रिटेल इन्व्हेस्टर्सनी SIP बंद न करता गुंतवणूक सुरू ठेवलेली आहे आणि हे खरोखर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला दर्शवत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे क्लायमेट चेंजचा होणारा टेक्सटाईल इंडस्ट्रीवरील परिणाम. तर मित्रांनो, टू हॉट टू इग्नोर या अहवालानुसार तामिळनाडू, हरियाणा, ओडिसा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात गारमेंट फॅक्टरीज मध्ये उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये प्रोडक्शन हे 3 ते 10% घटलेले आहे.
तर अब्सेंटिझम हे 2 ते 5% वाढलेलं आहे. नोएडा अॅपरल एक्सपोर्ट क्लस्टर मध्ये जवळपास 2000 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत आणि 10 लाख कामगार तिथे काम करतात आणि तिथे प्रोडक्टिव्हिटी ही 15 ते 20% घटली आहे, कारण काही डाईंग युनिट्स मधील तापमान हे 43 ते 45 अंशापर्यंत पोहोचलेले आहे आणि याचा खरोखरच इम्पॅक्ट हा टेक्सटाईल इंडस्ट्रीवर होऊ शकतो. जर एक्सपोर्ट ऑर्डर हे वेळेत पूर्ण झाले नाहीत तर टेक्सटाईल एक्सपोर्टला फटका बसेल, जो इंडियाच्या फॉरेन एक्सचेंज अर्निंग्स वरती परिणाम करेल आणि टेक्सटाईल कंपनीजच्या FY27 च्या निकालांमध्ये मार्जिन प्रेशर नक्की दिसू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, आता तुम्ही रेंट सुद्धा क्रेडिट कार्डने भरू शकता. फोनपे आणि क्रेडच्या दोन्ही फिनटेक प्लॅटफॉर्मने मार्केट प्लेस मॉडेल अंतर्गत क्रेडिट कार्ड वापरून रेंट पेमेंट चाचणी सुरू केलेली आहे आणि पुढील एका महिन्यात हे अधिकृतपणे लॉन्च होण्याची शक्यता आहे. नव्या मार्केट प्लेस मॉडेलमध्ये पेमेंट ॲग्रिगेटर्स हे युजर व्हेरिफिकेशन आणि कंप्लायन्स इन्शुअर करतात, त्यामुळे ट्रान्झॅक्शन RBIच्या नियमांशी सुसंगत राहते. फोनपेने त्यांच्या DRHP मध्ये नमूद केले आहे की रेंट पेमेंट बिझनेस बंद झाल्यामुळे कंपनीला 1250 कोटींचा रेव्हेन्यू नुकसान झाले होते. क्रेडिट कार्डवरती रेंट पेमेंट केल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात, कॅश फ्लो मॅनेज करणे सोपे होऊन जाते आणि EMI वर कन्वर्ट करण्याचा ऑप्शन सुद्धा मिळतो. त्यामुळे अर्बन इंडियाच्या मिलेनियल्ससाठी एक मोठे फीचर असणार आहे आणि यामुळेच फोनपे आणि क्रेड दोघांचे युजर एंगेजमेंट वाढणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहेएको बद्दल. तर डिजिटल इन्शुरन्स स्टार्टअप एकोने आपल्या IPO साठी ICICI सिक्युरिटीज, मॉर्गन स्टॅनले आणि कोटक सिक्युरिटीज या 3 प्रतीक्षित इन्व्हेस्टमेंट बँकना लीड मॅनेजर्स म्हणून नेमलेले आहे आणि कंपनी $300 मिलियन IPO Q3 2026 मध्ये फाईल करण्याच्या तयारीत आहे, ज्यात कंपनीची व्हॅल्युएशन ही 2 ते 2.5 बिलियन इतकी असणार आहे. IPO मध्ये फ्रेश कॅपिटल आणि एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स कडून ऑफर फॉर सेल दोन्ही कंपोनेंट असण्याची शक्यता आहे आणि कंपनी सेबीकडे कॉन्फिडेन्शियल प्री फायलिंग रूट वापरणार आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष लिस्टिंग ही 2027च्या पहिल्या 6 मध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ॲडवर्ब टेक्नॉलॉजीज बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने बॅक केलेली ॲडवर्ब टेक्नॉलॉजीज ही $100 मिलियन पेक्षा जास्त फंडिंग रेज करण्याच्या तयारीत आहे, जे ह्युमनॉइड रोबोट्स, AI सिस्टीम आणि नेक्स्ट जनरेशन ऑटोमेशन साठी वापरले जाणार आहे. 2021 मध्ये रिलायन्सने $132 मिलियन देऊन कंट्रोलिंग स्टेक घेतला होता. ॲडवर्बची स्थापना ही 2016 मध्ये झाली आणि आज कंपनी वेअरहाऊस, लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेलसाठी ऑटोमेशन सोल्युशन देते. कंपनीचे जवळपास निम्मे रेव्हेन्यू आता ओव्हरसीज सोर्स मधून येत आहेत आणि ते पुढील 5 वर्षात जगातील टॉप 10 रोबोटिक्स कंपनीजमध्ये येण्याचे टार्गेट ठेवत आहेत. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेक्नॉलॉजी बेड्स मध्ये रोबोटिक्स हे आगामी ग्रोथ ड्रायव्हर आहे. रिलायन्स स्टॉक लॉंग टर्म साठी होल्ड करण्याचे हे ॲडवर्ब सारखे हिडन जेम्स मोठी भूमिका बजावू शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स आणि मेटा बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा प्लॅटफॉर्म यांनी 10 जून 2026 रोजी एक ऐतिहासिक करार जाहीर केलेला आहे, ज्यानुसार जामनगर गुजरातमध्ये 168 मेगावॅट क्षमतेचे AI इनेबल्ड डेटा सेंटर विकसित केले जाणार आहे, जे मेटासाठी इंडियामधील पहिले डेटा सेंटर असेल आणि रिलायन्स या सेंटरचे डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि मॅनेजमेंट करणार आहे. या डेटा सेंटरला रिन्युएबल एनर्जी वापरून पॉवर केले जाणार आहे. जामनगरमध्ये रिलायन्स एक 3 गिगावॅटचा महाकाय डेटा सेंटर कॅम्पस बनवत आहे, त्यापैकी 168 मेगावॅट मेटासाठी आहे. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डेटा सेंटर बिझनेसला मेटा सारख्या ग्लोबल जायंटच्या पार्टनरशिप मिळत असल्याने रिलायन्सचे डिजिटल रेव्हेन्यू हे फायनान्शियल 27-28 मध्ये जोरदार वाढणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानी एनर्जीच्या ॲक्विजिशन बद्दल. तर अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे 100% इक्विटी स्टेक हे 3050 कोटींमध्ये खरेदी करण्याचा बिडिंग ॲग्रीमेंट केलेला आहे. इंटेलिस्मार्ट ही NIF मध्ये नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि EESL म्हणजे एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड यांची जॉईंट व्हेंचर असून ती उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये 2.2 कोटी स्मार्ट मीटर चालवते. या ॲक्विजिशन नंतर अदानी एनर्जी सोल्युशनकडे 4.7 कोटींपेक्षा जास्त स्मार्ट मीटर्स येतील. यामुळे कंपनी इंडियाच्या स्मार्ट मीटर मार्केटमध्ये
डॉमिनंट प्लेअर बनणार आहे. इंडियाचे स्मार्ट मीटरिंग मिशन अंतर्गत 2025 ते 30 दरम्यान देशामध्ये 25 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचे लक्ष्य आहे. मित्रांनो, अदानी एनर्जी सोल्युशन हे स्मार्ट मीटर, पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन या हाय ग्रोथ सेगमेंटमध्ये जोरदार एक्सपान्शन करत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे V2V म्हणजे व्हेकल टू व्हेकल नेटवर्किंग बद्दल. तर रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने 2026 अखेरपर्यंत V2V म्हणजे व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बंधनकारक करण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे गाड्या एकमेकांना ऍक्सिडेंट वॉर्निंग, स्पीड अलर्ट्स आणि ट्रॅफिक डेटा शेअर करू शकतील. मात्र रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या तिन्ही टेलिकॉम जायंट्सनी 5.9 गिगाहर्ट्झ बँडमधील स्पेक्ट्रम ऑटोमोटिव्ह कंपनीजला मोफत देण्याला जोरदार विरोध केलेला आहे. टेल्कोचे म्हणणे आहे की V2V कम्युनिकेशन यांच्या 4G 5G नेटवर्कमधून होणे जास्त सिक्युअर आणि रिलायबल आहे. जर ऑटोमोटिव्ह बॉडीज आणि सेफ्टी ॲडव्होकेट म्हणतात की टेलिकॉम ऑपरेटरवर अवलंबित्व ठेवल्यास कमर्शियल चार्जेस येतील आणि जीव वाचवणाऱ्या V2V टेक्नॉलॉजीला बॅरियर्स येऊ शकतात. मित्रांनो, टेलिकॉम ऑपरेटर जर जिंकले तर जिओ आणि एअरटेलसाठी V2V एक नवीन रेव्हेन्यू स्ट्रीम बनू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे शेअर मार्केट बद्दल. तर 11 जून 2026 रोजी सेन्सेक्स हा 150.63 पॉईंटनी खाली येऊन 73,832.55 वर बंद झाला. तर निफ्टी सुद्धा 53.35 पॉईंट्सनी खाली येऊन 23,161.60 वर स्थिरावलेला आहे. इराण इस्रायल कॉन्फ्लिक्टच्या न्यूजमुळे आणि US इन्फ्लेशन हे 4.2% पोहोचल्याने बाजारात जोरदार कौशन दिसलेला आहे. ICICI बँक ही 2.54% वरून 1326 वर पोहोचली आणि टॉप गेनर ठरलेली आहे. तर कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक देखील पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. तर इन्फोसिस 1.90 ने खाली आला आणि HCL टेक ट्रेंड देखील खाली राहिलेले आहेत. यामुळे निफ्टी IT, कन्झ्युमर ड्युरेबल आणि केमिकल सेक्टर सर्वात जास्त घसरले होते. प्रायव्हेट बँक आणि फार्मा सेक्टरने बाजाराला सपोर्ट नक्की दिला. मात्र IT सेक्टरवर US मधील स्लोवर AI डील क्लोजिंग आणि US रिसेशन कन्सर्न यांचा दबाव कायम आहे. US CPI 4.2 वर गेल्याने FOMC जून 16-17च्या बैठकीत इंटरेस्ट रेट अनचेंज राहण्याची शक्यता ही 95% आहे, जे भारताच्या RBI साठी महत्त्वाचे सिग्नल आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इटर्नल बद्दल. तर इटर्नल लिमिटेड म्हणजे झोमॅटोच्या पार्टनर कंपनीला आंध्र प्रदेशच्या एका अधिकाऱ्यांनी एप्रिल 2023 ते मार्च 24 या कालावधीमध्ये 9,63,12,704 म्हणजे 9.63 कोटींचा GST डिमांड नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये 6.48 कोटी मूळ कर आहे, तर 2.49 कोटी व्याज आहे आणि 64.87 लाख दंड यांचा समावेश आहे. इटर्नलने सांगितले आहे की त्यांना या GST डिमांडच्या विरोधात स्ट्रॉंग केस करणार आहे आणि ते ॲप्रोप्रिएट अथॉरिटी समोर अपील फाईल सुद्धा करणार आहे. 9.63 कोटी ही इटर्नलच्या रेव्हेन्यूच्या तुलनेत एक लहान रक्कम आहे. मात्र GST कंप्लायन्स बाबत रेग्युलेटरी स्क्रुटिनी वाढत आहे, हे सिग्नल महत्त्वाचे आहे. इटर्नलच्या सोबतच अनेक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मना GSTची नोटीस येत आहेत, कारण प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये कर आकारणी रूल्स अजूनही इव्हॉल्विंग स्टेजवर आहे. झोमॅटोचा स्टॉक काल बाजारमध्ये टॉप लुजर्समध्ये होता आणि याचा थोडा फटका GST नोटीसमुळे सुद्धा आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला आजच्या न्यूज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि आजची कोणती न्यूज ही तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशाच डेली बिझनेस न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.